बोलायचंय कशा पद्धतीने तो खोलेल, चांगली गोलंदाजी करतोय। पहिला चेंडू निर्धाव हाताळला गोलंदाजाने, फुलरलेनचा चेंडू होता, अंगावर येऊन आदलतोय, जोरदार अपील। पंचांचा काय इशारा आहे तो पाहूया। कशा पद्धत बॅटचा हलकीशी कळा घेतली होती आणि चेंडू जागेवरच राहिला आणि अकाउंट ओपन केले अज्जू यांनी, अकाउंट ओपन केले। संघाचं धावसंख्या झाले बिनबाद 2, कारण पहिला चेंडू वाईट टाकला होता। धावसंख्या झाले 2। खोलवर टप्प्या चेंडू अगदी बॅटची काढा घेतली, चेंडू यष्टरक्षकाच्या हातामध्ये, हाही चेंडू जातो निर्धाव। खूप चांगली गोलंदाजी, पॉवर प्लेचे षटक आहे आणि याचा फायदा उठवायला हवा आहे फलंदाजाने, परंतु अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय। गोलंदाजी मार्कर गोलंदाज राकेश। आगली वेगळी स्टाईल राकेशाची। फुलरलेनचा चेंडू, फुल टॉस चेंडू खेळून काढलेले आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेक, एकच धाव। एका धावाने धावसंख्या झालेली बिनबाद 3। चालू असणार सामना आपण पाहतोय प्रेक्षकांच्या माहितीसाठी, ज्यांनी उशिरा प्रेक्षक या मैदानावर आलेले आहेत त्यांच्या माहितीसाठी। टीम गावदेवी पारिवली आणि टीम शेलारपाडा या दोन संघामध्ये। उजव्या बाहेरचा चेंडू अगदी पाऊंच्या दिशेने, तिथून थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जातोय, नाही थांबणार चेंडू, जाईल सीमा रेषा बाहेर। आला ह्या दमदार चौकार 4। उजव्या बाहेरच्या चेंडू, त्याचा पुरेपूर फायदा घेतला फलंदाजाने आणि चेंडू थर्डमॅनच्या दिशेने ढकलून दिला आणि त्याचा फायदा झालाय। धावसंख्या झालेले 7। उलटा चेंडू आणि त्रिफळाचीत झालेला, एक मोठा फटका मारण्याची संधी नक्कीच दिली होती फलंदाजाला, परंतु त्या संधीचं सोनं करता आलेलं नाही आणि पहिला गडी बाद होता टीम शेलारपाडा संघाचा। धावसंख्या झालेले 1 बाद 7। केतन हा एक पिच हिटर मानला जातोय शेलारपाडा संघाचा। कशा पद्धतीने तो फलंदाजी करेल हे पाहणे मात्र गरजेचं आहे, कारण समोर गोलंदाज, नामवंत गोलंदाज आपण राकेशाला पाहतोय। आतापर्यंत एक चौकार सोडला तर चांगली गोलंदाजी केली राकेशाने। 7 धावा देताना एक गडीला तंबूचा रस्ता त्याने दाखवलेले। राकेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे। आपण पाहता लाईव्ह टेलिकास्ट BTC लाईव्ह रोहनतरे यांच्या मार्फत आपण ही सेवा त्याने आमच्यापर्यंत पोहोचवली। चांगला चेंडू, मला वाटतं एसट्यांच्या वरून जाणारा चेंडू, षटक संपतो। पहिल्या षटकाच्या समाप्तीत टीम शेलारपाडा संघाची धावसंख्या आहे, साई स्पोर्ट शेलारपाडा, धावसंख्या 1 बाद 7। चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, चांगली गोलंदाजी या षटकामध्ये। पॉवरफुलचे षटक होतं आणि असं वाटलं होतं या षटकामध्ये मोठ्या धावा होतील, परंतु एक चौकार सोडला तर अतिशय सुंदर गोलंदाजी केली। नका मित्रांनो, जे वेळेचं भान ठेवा, सहकार्य करा। दुसरं षटक अत्यंतसाठी गोलंदाजी मार्कर गोलंदाज आलेले यश। मागे जी स्पर्धा झाली दादूपाड्याची स्पर्धा, आई गावदेवी दादूपाडा, या स्पर्धेमध्ये अतिशय सुंदर कामगिरी केली होती आई गावदेवी
पारिवली संघाने सुपर 4 मध्ये त्यांनी प्रवेश केला होता. आज सुद्धा जर त्याच पद्धतीने आपल्याला प्रवेश करायचा असेल तर चांगल्या कामगिरीची आवश्यकता आहे. खोलवट टप्प्याचा चेंडू, अगदी फुलर लेनचा चेंडू, परंतु बॅटने आणि बॉलमध्ये कुठल्याही प्रकारचा स्पर्श नाही झाला. चेंडू जर गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू जातोय डॉट. धावसंख्या स्थिर 7. चालू असणार सामना आपण पाहतो. सेलारपाडा साई स्पोर्ट सेलारपाडा आणि आई गावदेवी पारिवली दोन संघामध्ये. दुधा मनस्थितीमध्ये सापडला होता फलंदाज. चेंडू मारू की नको मारू, आणि शेवटच्या क्षणी बॅट आणि बॉलमध्ये कुठल्याही प्रकारचा स्पर्श, थोडीशी दाद मागत होते पंचांकडे वाईटची, परंतु दक्ष असे आमचे पंच राजेंद्र बजागे ही अपील फेटाळून लावतायत. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर 7. 2 चेंडू टाकून झाले. 2 चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारची, आणि आता मात्र दाखवून देतोय की नाही चलेगी रणबंदी. आला है बिग 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 षटकार 6. थोडा वेळ हवेत चेंडू, दोन्ही क्षेत्ररक्षकाची दरार, आणि त्याच्यातून चेंडू झालाय फरार. आलाय हा चौकार 4. अगदी कार्पेटच्या सहाय्याने आलेला हा चेंडू. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकच धाव मिळणार आहे आणि एका धावाने धावसंख्या वाढते. माझे गुणलेखक सांगतात धावसंख्या झालेले 18. 1 बाद 18. बाद होणारा फलंदाज अज्जू, आणि आता फलंदाजासाठी आलेले केतन. पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक सज्ज आहे, परंतु एक धाव रोखू शकत नाही. धावसंख्या 1 ने वाढलेले. धावसंख्या झालेले 19. निसर्गरम्य असे ठिकाण आतापर्यंत या मैदानमध्ये, या आपल्या असोसिएशनचे अंबाडी ते शेलार या असोसिएशनची 3री टुर्नामेंट या मैदानमध्ये होते. अजून बरेचसे टुर्नामेंट या मैदानमध्ये होणार आहेत. लगेचच दुसऱ्या हप्त्यामध्ये गावदेवी युवाली या संघाची सुद्धा टुर्नामेंट याच मैदानावर होणार आहे. त्याच्यानंतर नाईटची सुद्धा स्पर्धा या मैदानावर आपण अनाउन्स केली होती, आणि ती सुद्धा या मैदानावर होणार आहे. तारीख आहे 4 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी या दरम्यान ती. गोलंदाजी मार्कावर आलेले जतीन. धावसंख्या झालेले 19. 2 षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीम सेलारपाडा संघाची धावसंख्या झालेले 1 बाद 19. राईट हँड वर विकेटचा मारा करताना गोलंदाज लागू चेंडू. वाटलं होतं फलंदाज चेंडू उचली घेईल, परंतु चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली राहतो, बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेला नाही, आणि हा जातो निर्धाव. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 19. जतीन थोडा वेळ हवेत चेंडू. क्षेत्ररक्षक प्रयत्नशील आणि सुंदर सोपा झेल धरतीला दान करतोय. एक जीवनदान म्हणायला हरकत नाही, परंतु एक धाव मात्र रोखू शकत नाही. धावसंख्या झालेले 20.
आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली, 2 गोलंदाज त्याच्यात पावलावर पाऊल ठेवताना हा गोलंदाज आपण पाहतो जतीन. इस टाइम फटका मानावा की नाही, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूपासून दूर. स्वतः गोलंदाज चेंडूवर झपापतो आणि क्षेत्ररक्षण करतो. तो त्या दरम्यान एक धाव पूर्ण झालेले, धावसंख्या झालेली 1/21. टीम यानंतर होणार सामना टीम छत्रपती स्पोर्ट लामज आणि साई स्पोर्ट वडाचा पाडा. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेक कक्षामध्ये सज्ज राहायचे. छत्रपती स्पोर्ट लामज आणि साई स्पोर्ट वडाचा पाडा. कव्हरच्या दिशेने मारलेला हा फटका, क्षेत्ररक्षक मात्र सज्ज आहे, एकच धाव. खूप चांगली अचूक टप्प्यावर गोलंदाजी, मोठे फटके मारण्याची संधी देत नाही गोलंदाज, त्याच्यामुळे धावांना थोडासा लगाम लागलाय. धाव संख्या झालेले 22. तिसरं षटक चालू, धावा झालेल्या 22. हवेत चेंडू आहे, उंची जास्ती, लांबी पाहावी लागेल, लांबी सुद्धा जास्ती, चेंडू जाईल सीमा रेषा पार. आलाय हा षटकार. या षटकाराने धावांना थोडासा आकार देण्याचा प्रयत्न चाललेला आहे. पुन्हा एकदा उलटा चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू पासून दूर आणि चेंडू जातो सीमारेषे बाहेर. पंच राजेंद्र बाजागा इशारा करतायत. आलाय हा षटकार. दुसऱ्या चेंडूवर लगातार दुसरा षटकार. या षटकाराने धावसंख्या वाढलेले, धावसंख्या झालेले 34. या स्पर्धेची पहिली षटकारांची हॅट्रिक. षटक संपलेलं आहे, त्याच्यामुळे संधी. धावसंख्या झालेली 34. तिसरं षटकाची समाप्ती झालेली आहे. पंच आम्हाला दर्शवतात धावसंख्या झालेली 34 आणि चौथं षटक घेऊन येतोय निलेश. 2 षटकाराने धावांना आकार देण्याचा प्रयत्न केलाय फलंदाजांनी. आवश्यकता होती संघाला आणि ती पूर्तता नक्कीच या फलंदाजामार्फत आपल्याला पाहायला मिळाले. थोडासा धावांना लगाम घालण्याचा प्रयत्न केला होता, परंतु थोडा वेळ हवे चेंडू, परंतु चेंडूपासून क्षेत्ररक्षक दूर. जजमेंट पहा किती सुंदर, कारण ठाऊक होता क्षेत्ररक्षकाला की चेंडू पडल्यानंतर वळण घेणार आहे आणि जागेवर थांबून क्षेत्ररक्षण करण्यात यश आलेले आहे. स्ट्राइकवर अक्षय. पंच काय इशारा करतायत, दोन्ही गाड्या एकाच रोलवर आल्यानंतर ऍक्सिडेंट होणार आणि पंचांचा इशारा वाईट, परंतु एक धाव मिळणार आहे वाईटच्या रूपाने. एका धावाने धावसंख्या झालेले 36. आवश्यकता होती का, कारण मी तर म्हणेन की केतन आतापर्यंत केतनने चांगली फलंदाजी केली, स्ट्राइकवर आणण्याचा प्रयत्न केला, धावचीच्या रूपाने बाद झालाय. नवीन बॅटर येतोय वैभव. एक धाव पूर्ण आहे वाईटच्या रूपाने आणि धावचीच्या रूपाने गडी बाद झालेले. निलेश थोडस फंबल झालंय क्षेत्ररक्षकाकडून.
22 रूपाने आलेल्या ह्या 2 धावा, 2 धावाने मात्र धावसंख्या वाढते. धावा कशाही असो धावा येणे गरजेचं झालं. धावसंख्या झालेलं आहे 38. खोलवट टप्प्याचे चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव रोखू शकत नाही. एका धावने धावसंख्या वाढते. धावसंख्या एकूण वाढून गेली पुढे ती म्हणजे 39. षटकातील काहीसे चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज निलेशाचे सामन्यास करण्यासाठी नौका फलंदाज सज्ज झालाय. निलेश राऊंड द विकेटचा मारा आपल्याला पाहायला मिळतोय. काही चेंडू आता तो वेगात टाकलेला चेंडू, हा चेंडू जातोय निर्धाव. अशा चेंडूची आवश्यकता आहे टीम पारिवली संघाला आणि तो चेंडू निलेशाच्या हातून आलेला आहे. धावसंख्या 39. पॉइंटच्या डोक्याच्या वरून चेंडू सीमारेषा बाहेर आला. हा चौकार. 4 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेले 43. सुंदर फटका पाहायला मिळाला. बाहेरचा चेंडू उजव्या स्टेजचा खूप बाहेर चेंडू, त्याचा पुरेपूर फायदा उठवलाय आणि आपल्या संघासाठी या 4 धावांची वाढ केलेली आहे. धावसंख्या 43. अजूनही षटकातील काहीचे चेंडू शिल्लक आहेत गोलंदाज निलेशाचे आणि त्याचा सामना करेल आमचा नौका फलंदाज वैभव. एक चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू या इनिंग मधील. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक सज्ज आहे. आणि दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये धावचीच्या रूपाने बाद झालाय वैभव. एका धावाने धावसंख्या झालेली 44. 45 धावांची आवश्यकता आहे टीम पारिवली संघाला. सागर भालेराव युवा नेता पारिवली यांच्याकडून पारिवली संघाला शुभेच्छा येतात. अगदी बीटीसी लाईव्ह वर या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहत आहेत. आपले मनापासून आभार. दोन्ही संघाच्या माहितीसाठी धावसंख्या झालेली 44. 45 धावांची आवश्यकता टीम आईगाव देवी पारिवली संघाला. 2 संघामध्ये नाणेफेक होईल. टीम छत्रपती स्पोर्ट लामज आणि साई स्पोर्ट वडाचा पाडा. आमचे मुख्य मान्यवर प्रेमजी गायकवाड साहेबांना विनंती करते 2 संघामध्ये नाणेफेक करण्यासाठी आमच्या नाणेफेक कक्षामध्ये यायचंय. छत्रपती लामज आपण त्वरित या. दादा लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे. आपण पाहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक महापोली 2024 आयोजक छोट्या 11 नांदेडने छोट्या 11 महापोली यांच्या मार्फत ही स्पर्धा. दोन्ही कर्णधारांच्या माहितीसाठी नाण्याच्या 2 बाजू. एका बाजूला BS म्हणजे भूमिक स्पोर्ट आणि एका बाजूला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2024. मान्यवरांच्या असे हा नाणेफेक होईल. लांबत संघाचा कॉल आहे भूमिक स्पोर्ट आणि आलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मान्यवरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचे. आपण नाणेफेक जिंकलेले
निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. कुठलं कारण आहे की आपण नाणेफेक जिंकले आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय? पहिलीच मॅच आहे चेसिंग करण्याचा. समोरचा संघ एक चांगला संघ आहे, किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 ते 35 पर्यंत. कोणाकडून अपेक्षा आहेत, कुठले गोलंदाज आहेत की त्या रोखू शकतील? नाही पूर्ण 12च्या 12 जे खेळणार आहेत सगळेच. हे आमच्या आयोजकांनी जे आयोजन केले त्याच्याबद्दल खूप छान आयोजन आहे. आम्हाला इथे खेळायला संधी दिली त्यांचं मनापासून आभार मानतोय. आपण नाणेफेक हरलात, कॉल आपला होता परंतु तो आपल्या विरुद्ध गेलेले. जर जिंकला असता तर काय निर्णय असता? क्षेत्ररक्षण. आता आपल्याला फलंदाजी करायची, किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 45 ते 50. कोणाकडून अपेक्षा? सुशान आहे, आतिश आहे, सक्षम आहे, स्वतः मी. या आयोजनाबद्दल आपलं काय मत आहे? आयोजन खूप सुंदर आहे. कारण काही दिवसानंतर तुमची सुद्धा स्पर्धा येणार आहे, कारण त्याच्यावर सुद्धा लक्ष असेल कशा पद्धतीने आयोजन आहे, कसं आपण करावं हे नक्कीच तुमच्या ध्यानात आलेलं असेल. तर मित्रांनो, नाणेफेक कक्षामधून बातम्या आलेल्या टीम वराजापाडा या संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये. तिथे माझे सहकारी समालोचक सज्ज आहेत, प्रमोदजी शेडगे सर, व्हॉइस ऑफ पालघर. थँक्यू व्हेरी मच मांजरेकर सर यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये, त्यांचं करूया आपण मनपूर्वक धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक महापोली 2024चं हे शानदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. आजचा पहिला दिवस डे 1 आणि सामना क्रमांक आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सेकंड, जो आई गावदेवी पारिवली वर्सेस साई स्पोर्ट्स शेलारपाडा, या दोन संघांच्या दरम्यान अतिशय सुंदर लढत आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल ऑन साइडला लो फुल टॉस बॉल होता, कलात्मक दाखवणारा आविष्कार, सरळ चेंडूला फेकून दिले. 6 धावांकरता मॅग्निफिसंट टायमिंग 6. पहिल्याच बॉलवर राकेशच्या बॅटमधून एक आक्रमकतेचा सितारा. लो फुलटॉस चेंडू कधी कधी कठीण असतं खेळणं, परंतु इथे राकेशने ज्या पद्धतीने चेंडूला खेळलं गेलं, अप्रतिम पायावरचा चेंडू होता, नेत्रदीपक फटका आपण पाहू शकलात. पहिल्या बॉलवर षटकार, 6 धावा. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, पंचांकडे जरूर अपील केली गेली होती परंतु पंच या अपीलशी सहमत नाहीयेत. अतिशय चांगल्या पद्धतीने हा चेंडू हाताळला गेला. कमबॅक कसं करावं हे गोलंदाज यावेळेला प्रदीप दर्शवत असताना एक्सपिरियन्स आहे आणि 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 6. या धावसंख्येवर 6 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले पाहायला मिळतं. कमबॅक आणि बॅकअप या 2 गोष्टी आयुष्यात खूप महत्त्वपूर्ण गोष्टी असतात. ऑन साइडला पायावरचा चेंडू, फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर कोणी नाहीये, गॅप मिळेल, सरळ चेंडू फार वेगाने निघून जाईल. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतायत. पाहता पाहता 2 धावा कंप्लीट राकेशच्या बॅटमधून. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 10 या धावसंख्येवर 10 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. प्रथम बॅटिंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळाला साई स्पोर्ट्स शेलारपाडा आणि त्याच्या अगेन्स्ट आपण पाहतायत आई गावदेवी पारिवली. आठ रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पुन्हा एकदा बॉलर तयार. प्रदीप मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, थोडासा स्लोवर वन चेंडू होता, थांबून आला होता चेंडू. थोडीशी चेंडूला फ्लाइट मिळाली, बाउन्स मिळाला होता आणि सरळ चेंडू शरीराचा वेध घेत डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 8. या धावसंख्येवर बॉल फेकून झाले ते 4. अगदी पहिल्याच बॉलवर षटकार आल्यानंतर काही गोलंदाज थोडेसे जरूर ज्यांची बॉडी लँग्वेज खालावली जाते, परंतु इथे प्रदीपने जो कमबॅक केलाय तो वाखाणीजोगे पाहायला मिळतोय. अचूक टप्पा आणि भेदक मारा या 2 गोष्टींच्या जोरावर प्रदीप आता गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. क्लीन बोल्ड, दांडी गुल, फर्निचर डिस्ट्रॉयड केलं गेलंय. अक्रॉस क्रिकेट इज अ बॅड क्रिकेट. आडवा पट्टा हा तुम्हाला क्रिकेटच्या खेळामध्ये धोकादायकच ठरू शकेल. हलकेसे शफल झाले होते आणि सरळ चेंडू लेग स्टंपला भिडला गेला आणि सरळ चेंडू यष्टांचा वेध घेत क्लीन बोल्ड बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन. 8 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट.
5 बॉलचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. प्रदीपचं मी कौतुक करेन ज्या अनुषंगाने त्यांनी गोलंदाजी केले. पहिल्या बॉलवर राकेशच्या बॅटमधून षटकार आल्यानंतर थोडंसं चिंतेचा विषय होता की धावा लवकरात लवकर चेस होतील की काय, परंतु ज्या अनुषंगाने प्रदीपने कमबॅक केला, इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो खेळाडूंकडून, त्याचंच प्रात्यक्षिक यावेळेला दाखवून दिलं गेलं. ग्रेट बॉलिंग. साईज फूट शेलारपाडे या टीमने प्रथम बॅटिंग करताना 45-44 फलकावर लगावल्या. 45 धावांचं आव्हान समोर ठेवत असताना इथे चांगली गोलंदाजी आतापर्यंत. 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 8च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. टॉस बॉल होता, चेंडू निघून जाईल आउटसाइड दी लेग स्टंप. राजेंद्र पजागे या वेळेला आपण पाहतायत पंचांच्या भूमिकेत आहेत. यतीनजी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशा पद्धतीने पंचांची वर्णी लागले गेले या स्पर्धेच्या माध्यमातून. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक महापोली 2024चा हा शानदार सोहळा छोट्या 11 आंबेडकर नगर या आयोजकांनी केलेली मेहनत अतिशय वाखाणीजोगे पाहायला मिळते, कौतुकास्पद. ऑन साइडला फ्लिकचा फटका, गॅप आहे आणि सरळ चेंडूला इनफिल्डच्या वरून क्लिअर केलं गेलंय. चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल खणखणीत झन्नाटेदार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचले गेले. विजयासाठी 45 धावांचं टार्गेट समोर असताना आता 32 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. 18 बॉल आहेत. 18 बॉल मध्ये 32 रन असं सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. आई गावदेवी पारिवली या टीमला विजयासाठी. जिद्द, चिकाटी, कसब, कला, कौशल्य, माणस, मनसुबा, हेतू, उद्देश या सर्व काही गोष्टी आता क्रिकेटच्या खेळामध्ये हे सातत्यपूर्ण तुम्हाला मेंटेन कराव्या लागतात. कारण आता प्रत्येकाचं लक्ष वेधलं गेलंय ते टेनिस बॉल क्रिकेटकडे. आज टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे हे सातत्याने चांगल्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतात. एक खेड्यापासून झालेला प्रवास खेळाडूंचा तो अगदी शारजा कतारच्या स्टेडियम पर्यंत जाऊन पोहोचला गेला आणि आज प्रत्येकाचं लक्ष वेधलं गेलं ते कालच्या दिवसामध्ये ऑक्शन ISPLचं इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग स्ट्रीट टू स्टेडियम, ज्यामध्ये खेळाडू मालामाल झाले. त्यांची असलेली मेहनत, चिकाटी खूप काही दर्शवली गेली ते ISPLच्या माध्यमातून. अप्रतिम या वेळेला आपण पाहताय स्विच हिटचा फटका, क्लास टायमिंग. सरळ चेंडूला मात्र या वेळेला बिरकावून दिले गेले. थर्ड मॅन आणि डीप बॅकवर्ड पॉइंट च्या अगदी मधोमध चौकार. गुड शॉट. अप्रतिम फटका पाहायला मिळतो आणि संघाची धावसंख्या 17च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. 17 रन्स, 45 धावांचा टार्गेट समोर असताना 28 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. पहिल्याच बॉलवर अक्षयच्या खरपूस समाचार घेतला. क्लास टायमिंग होतं. यावेळेला स्विचिटचा फटका पुन्हा एकदा आपण पाहू शकतात बिटवीन द कॅप मध्ये. क्या बात आहे. सुपर टायमिंग बाय यश. यशच्या बॅट मधून हा लगातार दुसरा चौकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 21. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. अखूट टप्प्याच्या चेंडूला जैसी गेंद वैसी नसीहत पाहायला मिळते. यश काय तंत्रशुद्ध फटकेबाजी केले. कधी कधी हे फटके आपण पाहतो जोखीम पत्करणारे असतात. कधी कधी आयुष्यात जोखीम पत्करावी लागते, कारण आयुष्यात जिंकाल तर नेतृत्व कराल आणि हराल तर मार्गदर्शन कराल. हे स्वामी विवेकानंद यांचे विचार. आणि त्यामुळे कधी कधी क्रिकेटच्या खेळात सुद्धा तुम्हाला जोखीम पत्करणारे फटके खेळावे लागतात. त्यामुळे कधी कधी धावा या मोठ्या वेगाने येत असताना आपण पाहू शकाल. आणि तेच आई गावदेवी पारिवली टीमच्या यशने जी सुरुवात केली ती अप्रतिम पाहायला मिळते. वेल बिगिनिंग इज हाफ डन. अक्षयला या वेळेला केतन काहीतरी समजवत असताना प्रदीप येत आहेत. प्रदीप समजवत आहेत की अक्षय ही तुझी लेंथ अँड लाईन नाही आहे. नॅचरल तुझी जी लेंथ अँड लाईन आहे ती तुला मात्र या वेळेला स्वीकारावी लागेल. या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर डेफिनेटली विकेट आणि विकेट्स घ्यावे लागतील. उलटॉस बॉल, हा तिसरा लगातार चौकार पाहायला मिळतो की षटकार. 6 धावा, फ्लॅट 6. मॅग्निफिसंट शॉट. दिस इज अ ट्रिमेंडस बॅटिंग. काय फटकेबाजी केली आतापर्यंत आपण पाहू शकतायत. या षटकाराने संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 27. 45 धावांचा टार्गेट समोर असताना 27 वर धावसंख्या. 3 बॉल मध्ये आतापर्यंत धावा खर्च केलेत त्या 14. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 13. या षटकामध्ये आतापर्यंत 14 धावा पाहायला मिळत आहेत. यश एक अतिशय सुंदर फलंदाजी करणारा फलंदाज पाहायला मिळतोय, कारण तुमचं युजेस फुटवर्क अप्रतिम तर तुमच्या धावा या बॅट मधून अगणित.
क्लास बॅटिंग, अप्रतिम सेन्सेशनल बॅटिंग याला म्हणतात. यशला माहिती आहे आता परफेक्ट यॉर्कर यावेळेला अक्षय हाताळतोय, तर आपल्याला फक्त सिंगल देऊन आपल्या पार्टनरला स्ट्राईक एंडकडे आणणं अक्षयला, आणि तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते. यश पूर्णपणे जाणतोय की प्रत्येक बॉल हा बॅटच्या टप्प्यात येणारा नाहीये. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारे सर्व सोनेच नाहीये आणि प्रत्येक चेंडू हा बॅटच्या टप्प्यात येणार नाहीये हे दर्शवत असताना फॅब्युलस बॅटिंग. अक्षयचा फटका यावेळेला ऑन ड्राईव्ह खेळला जातोय. ऑन साईडला फॅक्टर मध्ये चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 29 या धावसंख्येवर. 5 बॉलच्या समाप्तीनंतर विजयासाठी अजून सुद्धा 16 रनची आवश्यकता आहे. 45 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर जी सुरुवात हवी होती ती सुरुवात होताना पाहायला मिळते. अगोदरच खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, टप्पा अचूक पद्धतीने नाहीये असं पंचांचं म्हणणं आहे, आणि व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. 15 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. सामना क्रमांक 3 आपल्या भेटीला येईल. शिव छत्रपती स्पोर्ट्स लामच वर्सेस साई स्पोर्ट्स वडाचा पाडा. दोन्ही संघ सज्ज राहायचे आहेत. यावेळेला बॅटचा टो लागलाय. केतन पुढे सरसावेल, त्याला बीट करत चेंडू निघून जाईल 6 धावांकरता. फॅब्युलस बॅटिंग, अफलातून ट्रेमेंडस बॅटिंग, ग्लोरियस शॉट, षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या 36 रन. बारा बॉल आणि 9 रनची आवश्यकता आहे. आज 10 संघ या स्पर्धेच्या माध्यमातून खेळले जाणार आहेत. 2 संघांना बाय मिळाले, वेदिका स्पोर्ट्स नांदेडने आणि जय हनुमान बोरपाडा. असे मात्र एकमेकांच्या समोर वेगळ्या पद्धतीने जे आपण असोसिएशनच्या माध्यमातून जे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत, शेलार ते अंबाडी असा जो प्रवास आपल्याला पाहायला मिळतो वेगवेगळ्या विभागामध्ये. प्रत्येक आयोजनाच्या बाबतीमध्ये प्रत्येक संघ हा तटस्थ असतो, आणि हा मान मिळाला 12 ते 15 डिसेंबर या कालावधीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक महापोली 2024 वर कोणत्या संघाचं नाव कोरलं जाईल. अतिशय सुंदर ही स्पर्धा छोट्या 11 आंबेडकर नगरच्या माध्यमातून प्रेझेंट करणारी ही स्पर्धा पाहायला मिळते. खूप चांगलं आयोजन नियोजन पाहायला मिळतं. गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू आपण पाहू शकाल. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. जसा केतनने हा चेंडू डिलिव्हर केला त्याने अक्षय यांच्याकडे पाहिलं की ही तुला लेंथ बाळगायची होती, ही लेंथ स्वीकारायची होती, परंतु काळ वेळ मात्र खूप काही सांगून जाते टेनिस बॉल क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये. पुन्हा एकदा बॉल तयार. राईट आर्म राउंड विकेटचा मारा षडंपुल केला जातोय. अक्षय आराम के साथ चेंडूला फील्ड करतोय मिड विकेटला. फेकी करेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 37 या धावसंख्येवर. विजयासाठी 8 रनची आवश्यकता आहे. गोलंदाज केतन आपल्या गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने गोलंदाजी करण्याचा मारा. यावेळेला स्विच हिटचा फटका, परंतु फसतोय का. कॅच ड्रॉप होत असताना बॅकअप चांगला मिळतोय. तत्पूर्वी सिंगल मिळेल यशच्या बॅटमधून, आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 38 या धावसंख्येवर. 6 धावेची आवश्यकता आहे. बॉल आहेत 9 आणि 9 बॉलमध्ये 6 रन्स. आई गावदेवी पारिवली या टीमला विजयासाठी. पहिला सामना आपण पाहिला जय हनुमान खोणी वर्सेस जय हनुमान आवळे. त्यामध्ये जय हनुमान आवळे टीमने बाजी मारली. पहिला मॅन ऑफ द मॅचचा किताब मिस्टर आतिशला मिळाला. आणि दुसरा सामना आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत असताना इथे थोडीशी निराशजनक कामगिरी पाहायला मिळते साई स्पोर्ट्स शेलारपाडा या टीमची. ऑन साईडला मनगडाचा वापर केला, गॅपमध्ये खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक पुढे सरसावत आहेत. वर्ड फिल्डिंग, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. एकच धाव मिळेल आणि एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत पाहायला मिळते 39. फुल टॉस बॉल, गेम फिनिश. अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला. मॅग्निफिसंट बॅटिंग बाय यश. अफलातून टायमिंग. कणखर फलंदाजी करताना मी तर म्हणेन आयोजकांचा वेळ वाचवलाय सूरज कांबळे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा. छोट्या 11 आंबेडकर नगर
या आयोजकांचा वेळ वाचवला गेलाय. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. ॲब्सोल्युटली स्टनिंग इनिंग, मॅग्निफिसंट बॅटिंग, अ ब्रिलियंट पीस ऑफ बॅटिंग हिअर बाय यश. दोन्ही संघाचे संघनायक आणि आयोजकांचे संपर्क साधून जायचा आहे. सेलारपाडा आणि पारिवली.